सकाळचे 5:15 वाजले आणि आम्ही निघालो आहे शिर्डी परिक्रमेसाठी. तर 13 फेब्रुवारीला जसं की तुम्हाला माहीतच होतं की शिर्डी परिक्रमा होती. तर गर्दी तुम्ही बघूच शकता. शिर्डी परिक्रमा ही दरवर्षी 13 फेब्रुवारीला केली जाते आणि सुरुवात ही खंडोबा मंदिरपासून होते. त्यानंतर साईबाबांची आरती केली जाते आणि शिर्डी परिक्रमेला सुरुवात होते. जसं तुम्ही पाहू शकता की फुलांची आरास ही खास रथासाठी केलेली आहे. शिर्डी परिक्रमेला लाखो भाविक यावर्षीसुद्धा उपस्थित होते. संख्या ऐकली तर 1.5 लाखापर्यंत होती असं आम्हाला तरी कळलं आहे. मग काय, साईबाबांचं नाव घेतलं आणि शिर्डी परिक्रमेला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच पाण्याची बाटली देऊन आमचं स्वागत झालं. आता खरी सुरुवात झाली परिक्रमेसाठी. आम्ही जसं जसं पुढं जात होतो तसं तसं भाविकांमधला उत्साह हा आम्हाला जाणवतच होता. जसं की तुम्हीच पाहून घ्या. जय जयकार साईतरी, जय जयकार जय जयकार जय जयकार साईतरी, जय उत्साह जयकार. बघून तुम्ही पण दंग झालात ना. थोड्या वेळ कडेला थांबल्यावर आम्हाला वेगवेगळ्या दृश्यांचे दर्शन झाले. जसं की कलाकारांनी साकारलेली साईबाबा आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तींची भूमिका. तसे बालकलाकारही काही कमी नव्हते बरं का. बघा, साईबाबा, श्रीराम आणि श्रीकृष्ण एकाच रथावर आणि विठ्ठल रुक्मिणींची तर गोष्टच निराळी आहे. तीसुद्धा आम्हाला बघायला भेटली. तसं बघायला गेलं तर सगळ्या शाळेच्या लहान मुलांनी काही ना काही भूमिका साकारलेलीच होती. आणि एक तर एका मोठ्या रथात आलेले होते साईबाबा. हे बघा, छान आहे की नाही त्यांचा रथ. हे तर काहीच नाही, अजून भरपूर कलाकार आणि लहान लहान मुलांनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या होत्या. आता ते मागं असतील किंवा पुढेही असतील. आता आम्हाला जितकं दिसलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. मग हळूहळू ते नंतर दिसत गेले. जसे आम्ही पुढं गेलो किंवा ते मागं राहिले तेव्हा. आता सूर्यदेवताही हळूहळू वर येत होते आणि आकाशाचा रंग हा जांभळा, निळा, पिवळा, ऑरेंज असा हळूहळू बदलत होता. हेही दृश्य फार बघण्यासारखे. आता आम्ही शिर्डीची परिक्रमा मारतोय म्हणल्यानंतर शेतीचा भाग तर येणारच. जेव्हा साईबाबाच्या काळात महामारी आली होती तेव्हा त्यांनी पूर्ण शिर्डीच्या वेशीला पिठाची घेराव घातला होता. त्याच रस्त्याने आज आम्ही चाललेलो आहे आणि हाही अनुभव फार भारी असतो बरं का. कारण खूप काही गोष्टी शिकायला मिळतात ह्यातून. नवीन काही बघायलासुद्धा मिळतं आणि ह्या रूटनी कधी फारसं जाणं होत नाही ना. त्यामुळे इकडचंसुद्धा निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. तसं इथं हा वीटभट्टी कारखाना आहे बरं का. असे वीट बनवण्याचे कारखाने शिर्डीच्या वेशीवर भरपूर सारे आहेत. कारण येता जाता आम्हाला तेच दिसत होते. आणि खाण्यापिण्याचं काही फारसं टेन्शन नाही आहे. कारण साईभक्तांनी तशी सोयच करून ठेवलेली होती. आणि लाईन बघा किती लंबी आहे. आम्ही तर फारच मागं आहे तसं म्हणायला गेलं तर. आहे बघा, दुधाचं वाटप चालू आहे. दूध, चहा, बिस्किट, परत नाश्ता ह्याची कधीच कमतरता नाही आहे. आणि आम्ही तरी चालतच चाललो आहे, पण लोक मात्र नाचत चालली आहेत. आणि रांगोळी बघा कसे आहेत, मोठ्या मोठ्या, मस्त आहे ना. आता गुरुवार असल्या कारणाने आम्हाला खिचडीचंच वाटप जास्त प्रमाणात झालं. आणि हे आहे मध्यवर्ती ठिकाण. हे म्हणजे वीरभद्र मंदिर आहे, जे राहता आणि शिर्डी दोघांच्या वेशीवर येतं. आता इथे जण थोड्या वेळ सगळे विश्राम करतात. जसे की फुगडी तुम्ही बघतच असणार आणि
मस्त बायकांनी डान्ससुद्धा केला साईबाबांच्या गाण्यावर. आता इथे साईबाबा संस्थांनी खास करून नाश्त्याची सोय केली होती. पहिले भरपूर नाश्ता मिळाला तसा, पण इथे खास सोय होती म्हटल्यावर नाश्ता करून घ्यावा असं आमच्या मनात आलं. आणि इथे दर्शन वगैरे घेतल्यावर मग पुढे जायची वेळ आली. मग काय होतं, एवढ्या गर्दीतून वाट काढत आम्ही पुढचा मार्ग गाठला. आता आम्हाला अर्धा रस्ता पूर्ण झाला होता परिक्रमेतला. अर्धा रस्ता अजून बाकी होता. मला तर आश्चर्य ह्या आजींचंच वाटतं. डोक्यावर तुळशी घेऊन चालल्या आहेत. हे बघा, अजून इतका रस्ता बाकी आहे. तुम्हाला जे छोटे छोटे दिसत आहेत ना, ते माणसं आहेत ज्यांनी शॉर्टकट पकडला आहे. म्हणजे ते शेतातून चालले आहेत. तसं काही चुकीचं नाही आहे म्हणा त्याच्यामध्ये, पण शॉर्टकट कशाला, आपण लाँग कटनीच जाऊया असा मनात आल्यावर आम्ही लाँग कट घेतला. आणि इकडून जे येत आहेत ते शॉर्टकटनी येत आहेत. इथं रोड फारसा मोठा नाही आहे, कारण आउटसाईडचा एरिया आहे ना. आता हे म्हटलं तर हे द्राक्षाच्या बागा आहेत बरं का. द्राक्ष झाकून ठेवली आहेत. आता इतके माणसं आल्यावर कोणी घेऊन नको जायला. जाऊ द्या, तुम्ही रांगोळी बघा, छान आहे ना. आणि नंतर ताकाचं सुद्धा वाटप झालं. आणि इथेच आम्हाला साईबाबांची उदी आणि प्रसादाचं पॅकेट दोन्हीही दिलं गेलं. साई मंदिरामध्ये ह्या परिक्रमेची समाप्ती झाली. आता इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला एक संपूर्ण साई परिक्रमेची झाकी दाखवते, बघा. शिर्डीची वारी, शिर्डीची वारी, शिर्डीची वारी बघावी एक येळ करून. हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून. हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून. हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून. हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.